करायचं होतं बाळा. म्हणजे हे बघ, तुझी मानसिक अवस्था काय कळतंय मला, पण तरी मनात एक विचार आला होता. आपलं व्यंकी असं लग्न करून आलंय, आपल्याला सागर संगीत काही करता आलं नाहीये, पण अगं नवी नवरी घरात आलीये, तेव्हा मला वाटत होतं की किमान एक सत्यनारायण घालावा घरात. तुला चालेल का ग? अगं आई, असं चालेल का काय विचारतेस? उलट मला आवडेल. अगं नाही, म्हणजे तुला असं वाटायला नको की आई तुझ्या मनाचा विचारच करत आहे. असं काही वाटणार नाही मला. आणि अगं, एकत्र कुटुंब असल्याचा हाच तर फायदा आहे ना. म्हणजे एक माणूस जर का उदास असेल, नाराज असेल, तर त्याची नाराजी जास्त वेळ टिकूच शकत नाही. कारण घरातला दुसरा माणूस आनंदी असतो ना, मग त्याची पॉझिटिव्हिटी आपल्याकडे येते. हा एवढा समजूतदारपणा कुठून आणतेस का बाळा? भावना, अगं ऐकून मला बायको म्हणाला तर नाही भावना, 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 बघ, ऐकून घे बायको आहे मी. भावना, बायको आहे. भावना, प्लीज बायको आहे. चूक झाली. मी बायको आहे. नाही सिद्धू, असं असं काही होणार नाहीये. अरे तो माणूस खोटा होता म्हणून भावना मॅडमने त्याला एवढा मारलाय. तुझी गोष्ट वेगळी आहे ना. म्हणजे आता भावना मॅडमनाही माहितीये की मी किती चांगला आहे ते. आणि लक्ष्मी काकूंचा तर तू इतका जवळचा मित्र आहेस, तर तुला माफ करतील ते, नक्कीच करतील. जयंत, जयंत, अरे फोन वाजतोय तुझा. जयंत, काय करू? महत्वाचा कॉल असला तर? काय झालं जानू? अरे मगाचपासून तुला कोणाचा तरी कॉल येतोय, बघ बोलू. हॅलो. हाय मिस्टर कानिटकर, मी दिग्विजय देशमुखांचा मुलगा बोलतो. लास्ट टाइम आपली मीटिंग पोस्टपोन झाली होती, ती आपण आज करू शकतो का? आज हो चालेल ना, आज करता येईल मीटिंग. एक काम करा, तुम्ही माझ्या घरीच या, लंचसाठी भेटू आपण. म्हणजे कसं आपल्याला निवांत बोलता पण येईल. ओके. मी तुम्हाला लोकेशन पाठवतो. 12:30 वाजेपर्यंत या तुम्ही. चालेल, येतो मी. सी यू. ओके, बाय. जानू, आपल्या घरी गेस्ट येत आहेत जेवायला, तर काहीतरी खास बनव ना मेन्यू. अरे हो, पण कोण येत आहे नक्की? अगं बिझनेसचं नवीन युनिट सुरू करतोय मी, त्यासाठी एक लँड बघितली आहे, त्या लँडचे ओनर येते. महत्वाची मीटिंग आहे. जयंत, तू अजिबात काळजी करू नकोस, मी मस्त बेत करते. आय नो जानू, तू जे काही बनवतेस ना बेस्टच करतेस. बरं, मी 1-2 कॉल्स करून येतो, मी आहे रूममध्ये. हो. जयंतला मी सांगितलं तर आहे मस्त बेत करते, पण काय करू? हा, आईला विचारते. आईकडून तिची एखादी बेस्ट रेसिपी मागून घेते मी. उगाच गोंधळात गोंधळ नको. पटकन आईला कॉल करते. कसं दिसतंय आपलं न्यूली मॅरिड कपल? सुंदर. वेंकी, झक्कास. आई चल लवकर. आलं काय रे? आई, छोट्या, या या. आरती, ताईडे, या या या. नमस्कार नमस्कार, या या. या या या, आमचं घर म्हणजे धर्मशाळाच आहे. या जेवायला या. संतोष पुरे. भावना,
वाट लागली. झाली पूजा सुरू व्हायच्या आधीच अपशकुन झाला. आई बाबा तुम्ही काही करा, कसल्याही पूजा करा, किती पूजा घाला, या घरातली पीडा जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत या घराला काही शांती नाही मिळणार. हा अपशकुन नाहीये, हा शुभशकुन आहे. बघा ना, सुवासिनीची पावलं उमटली आहेत त्या हळदी कुंकवात. हे तर सौभाग्याचं लक्षण आहे. अहो, कसलं सौभाग्यवतीचं लक्षण? तिच्या नवऱ्याचा अजून काय पत्ता नाही आणि सौभाग्यवतीचं लक्षण म्हणे. अगं ते मंगळसूत्र आतमध्ये ठेव, तेच त्यांना दिसलं असेल म्हणून सौभाग्यवती म्हणाले असतील. तू आता जरा गप्प बसशील का? वीणा, जरा बाळा हे आवरून घे. होय. आणि हे बघ, ते द्रोणात भरण्याआधी सगळ्यांना हळदी कुंकू लावशील.